यादव सम्राटांची राजधानी असलेला देवगिरी उर्फ दौलताबादचा किल्ला लढून जिंकणे कुणालाच शक्य झाले नव्हते असे तुम्ही ऐकले असेल, पण हा पराक्रम केला होता जिजाऊंचे वडील आणि शिवरायांचे आजोबा लखुजी राजे जाधवराव यांनी। मोगल सुलतान अकबराने 1599 साली मोठे आक्रमण करून निजामशाहीची राजधानी असलेला अहमदनगरचा किल्ला जिंकला। यामुळे निजामशाहीने त्याची राजधानी परांड्याला हलवली। याच वेळी निजामशाहीचाच एक सरदार मियान राजू याने बंड करून त्याच्याकडेच असलेला दौलताबादचा किल्ला कब्जात घेतला। लखुजीराव यावेळी निजामशाहीचे सरदार होते। 1607 साली लखुजीरावांनी हा किल्ला जिंकण्यासाठी हल्ला केला। किल्ल्यामध्ये गवत, दानागोटा वगैरे रसद पोहोचवण्याचा बहाणा यासाठी लखुजीरावांनी केला। गवतांच्या भाऱ्यामध्ये हत्यारे लपवून भारेवाल्यांच्या वेशात लखुजीराव आणि त्यांच्या सैनिकांनी किल्ल्यात प्रवेश मिळवला। बाले किल्ल्याचा दुर्लंघ्य खंदक ओलांडला। देवगिरीच्या भयंकर आणि अभेद्य अशा अंधारी मार्गात घुसून त्यावरील तापलेला तवा एक अफलातून युक्ती करून पार केला। मागोमाग हल्ला करून बाले किल्ला काबीज केला। वर जाऊन निशाण लावले आणि तोफेचा बार केला। देवगिरी लढून जिंकण्याच्या इतरांनी केलेल्या 12 अयशस्वी प्रयत्नांसह भारताच्या इतिहासात कोणालाही न जमलेला हा अद्वितीय आणि अतुलनीय पराक्रम लखुजीरावांनी कसा केला ते सर्व पुराव्यांसह, अनेक नकाशांसह, 3D मॉडेलसह जास्त सविस्तरपणे मांडणारा एक वेगळा खास व्हिडिओ आपल्या या चॅनेलवर आहे। त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, जरूर पहा।